आज जायचं होतं सासूबाईंना आणायला गावाला. अहो आणि मीच निघालेले आहे. मुलांची शाळा आहे म्हणून मुलं काही येत नाहीत. मुलं गेलेले आहेत शाळेत. 11:30 वाजेपर्यंत सगळी घरातली कामावरून घेतली, थोडाफार नाश्ता करून घेतला आणि प्रवासाला केलेली आहे सुरुवात. तर हा बघा रोड आहे तो कुठला ओळखला ना तुम्ही, मिसिंगली. तर खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी ऊन आहे. तर इथं ऊन होतं आणि मिसिंग लिंक एवढा भारी दिसत होता ना, खूपच छान दिसत होता. असं वाटत होतं की बाहेरच्या देशात आलेला. बघा काय भारी व्ह्यू वाटतो या. आणि ह्या रस्त्याने आल्यानंतर माणसांचा वेळ सुद्धा प्रवासाचा वाचतोय, त्यामुळे छान वाटतं या. तर बघू शकता काय भारी दिसतोय ना. तर चला आता पोहोचलेलो आहे दुसऱ्या बोदग्यामध्ये. त्यानंतर आमच्यासोबत कोण कोण आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे आहेत आमच्या इथलं पोपट भाऊ, म्हणजेच आमच्या गावातलेच आहेत त्यांचे खास मित्र. आणि आहे आमचे आहो आणि मी, आम्ही 3 जणच चाललेलो होतो गावाला. तर चला आता आम्ही पुण्यात पोहोचलेलो आहे. पुण्यात पण काही पाऊस जास्त नव्हता, थोडाफार ढगाळ वातावरण होतं. सकाळची वेळ होती त्यामुळे गाड्या पण जास्त काही नव्हत्या आणि जास्त गर्दी पण नव्हती, त्यामुळे छान असा प्रवास झाला. पुण्यात पोहोचल्यानंतर मला लागलेली होती भूक. त्यांना म्हटलं कुठेतरी गाडी थांबवा. तर ते म्हणतात आजूबाजूला कुठं हॉटेल दिसतंय का बघ. पहिलंच हॉटेल दिसलं की आपण थांबू आणि नाश्ता करू. तर आमच्या सोबत आलेले भाऊ होते, त्यांच्या बहिणींनी भाजी आणि चपाती दिलेली होती, तीच मी खाऊन घेणार होती. तोपर्यंत आम्हाला एक हॉटेल दिसलं. मग आम्ही तिथं गाडी थांबवली, नाश्ता केला, त्यानंतर चहा वगैरे घेतला, चपात्या आणलेल्या होत्या त्या खाल्ल्या आणि आता चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. तर समोर बघू शकता काय भारी वातावरण दिसतंय ना, किती मस्त छान वातावरण झालेलं आहे. आणि पाऊस पडतोय त्यामुळे डोंगरावरती बघा किती हिरवळ असे आलेले आहे. आणि जास्तच आता पाऊस झालेला आहे त्यामुळे जास्तच आता हिरवळ येणार आहे, त्यामुळे मस्त असे डोंगर ना हिरवेगार दिसणार आहेत. आणि माझ्या केसाचा अवतारच उडलेला होता. आता आम्ही पोहोचलेलो आहे कराडच्या हायवेवरती. नवीन जो ब्रिज झालेला आहे ना, त्या ब्रिजवरून आम्ही निघालेलो आहे. काय भारी ब्रिज झालेला आहे ना. कोल्हापूर पर्यंत ना हा ब्रिज आहे, कराड ते कोल्हापूर. कोण कोण गेलेले आहे नवीन ब्रिज वरून नक्की सांगा मला कमेंट करून. चला आता पुढे आलो तर ढगाळ वातावरण जास्त झालेलं होतं. असं वाटत होतं की पाऊस पडतोय काय माहिती. कराड मध्ये आम्ही थोडंसं थांबलेलो होतो कारण आमचं काम होतं म्हणून. काम वगैरे झालं कराड मध्ये आणि आता चाललेलो आहे आमच्या गावाला. आमच्या गावाला कराडवरूनच जावं लागतं आणि आपल्या भागात आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना. तर हा बघा आमचा भाग, म्हणजेच आमच्या गावा कुठला भाग काय भारी दिसतोय ना. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे थोडंसं अंधार आहे, त्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल. पण एवढं भारी वाटत होतं ना, आपल्या गावाला आल्यानंतर खूप भारीच वाटतं. कारण वातावरण एवढं छान असतं ना, एकदम फ्रेश वातावरण, मोकळं सगळं, हवा बिवा. त्यानंतर सासूबाईंनी जेवण केलेलं होतं ते आम्ही जेवलो आणि मस्त गप्पा मारत बसलेलो होतो सासूबाई आणि मी. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट.